अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला जपमाळ धरून जप काय करावा आणि जप करताना आपण कधीही जप करताना जपमाळेला झाकून जप करायला पाहिजे का? आपण जप चालता बोलता उठता जप करू शकतो का? आणि नामस्मरणाचे महत्व या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। आपण ही जपमाळ बघतोय, त्याच्यापेक्षा खूप मोठी जपमाळ असते। ह्या जपमाळेमध्ये आपण कधीही जपमाळ विकत घेणार तर त्याचे 108 मणी एकदा मोजून घ्यायचे, नाही तर कमी जास्त मणी असतात। तुम्हाला वाटेल मी 108 मणी जप केला पण मणी नसता, म्हणून कधीही जपमाळ आपण घेतली तर ती मणी मोजून घ्यायची। जपमाळ आपण जेव्हा जप करतो, जेव्हा तुम्ही गुरुमंत्र घेणार, आता गुरुपौर्णिमा आहे जुलै महिन्यामध्ये, तर देहधारी व्यक्तीकडून गुरुमंत्र घ्यायला पाहिजे। तुम्ही म्हणणार दादा आम्ही मग महाराजांचा गुरुमंत्र घेतलेला आहे, आम्ही यांचा गुरुमंत्र घेतलेला आहे, मग देहधारी व्यक्ती कोण? महाराज हे अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक, आणि कोणत्याही ऑफिसमध्ये समजा आपण एक कमिशनर असेल तर डायरेक्ट कमिशनरला आपण भेटू शकतो का? नाही भेटू शकत, मध्ये कोणतरी पाहिजे। तसंच देहधारी व्यक्तींकडून आपण गुरुमंत्र घेतला पाहिजे, त्याच्यातून आपला मार्गक्रम आहे ते पुढे जात असतो। गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे, संदीपक यांची कथा आहे की गुरूंची त्यांनी खूप सेवा केली, त्याच्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश सगळेजण आशीर्वाद देण्यासाठी आले, म्हणजे गुरु देव आशीर्वाद देण्यासाठी आले। देव म्हटले की तुम्हाला काय आशीर्वाद पाहिजे? ते म्हटले नाही माझ्या गुरूंचं चांगलं करा किंवा गुरूंचं हे करा। ते म्हटले नाही तुम्हाला आशीर्वाद घ्यावा लागेल, म्हणून देवापेक्षाही गुरुचं स्थान खूप मोठे आहे, हे लक्षात ठेवा। गुरुमंत्र आपण अवश्य घेऊन टाकायचा। आता आपण जपमाळ करतो, आता खूप जणांचं मी जपमाळाचं बघितलेलं आहे। जपमाळाच्या या व्हिडिओमध्ये जपमाळाच्या गोष्टी सांगणार आहे। 108 मणी मोजून घ्यायचे। जपमाळ करताना आपलं हे बोट, हे सरळ बोट पाहिजे, आपले हे 5 बोट असतात। हातामध्ये जपमाळ घ्यायची, ह्या बोटामध्ये इथं पॅक धरायची, एक बोट सरळ ठेवायचं आणि ह्या बोटाने आपण जपमाळेतला मणी हा खाली ओढायचा। श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम जय राम जय जय राम असं हळूहळू जप करायचं। खूप जण असे फास्ट जप करतात, मनातल्या मनात जप करता, फास्ट जप करतात, पटपट पटपट कुठं जायचंय, तसं नाहीये। जप जेव्हाही करणार तर आपलं तेव्हा मन शांत ठेवायचं, मनाला सांगायचं की नाही आता मला 10 मिनिटं 15 मिनिटं किंवा 11 माळी जप करायचं आहे। हातामध्ये जपमाळ घ्या, जी जपमाळ आपण जप करणार ती गळ्यात घालायची नाही, गळ्यात घालायची नाही। जी जपमाळ करणार ती गळ्यात घालायची नाही, ही पवित्र जपमाळ असते, पवित्र जपमाळ आहे। आणि जेव्हा आपण गुरु देहधारी गुरुकडून आपण गुरुमंत्र घेतो, जेव्हा गुरु आपल्याला जपमाळ देतात त्या जपेचा जप करायला पाहिजे। जसं आपलं आसन कोणाला द्यायचं नाही, आपलं आसन कोणाला बसायला द्यायचं नाही, आपली जपमाळ कोणाला जप करायला द्यायचं नाही, आणि आपण पण कोणाचं आसन घ्यायचं नाही, कोणाच्या जपमाळेवर जप करायचा नाही। हे साधे सोपे नियम आहे। आपण जेव्हा जप करतो याला आपण जप आपण असा पॅक करून पण ठेवू शकतो, म्हणजे कोणाला जर वाटलं नाही मला जपमाळ आहे, माझी जपमाळ कोणाला दिसायला नाही पाहिजे, बरोबर आहे। खूप जणांचं काय होतं, जप कोणी करत असेल आता कोणी जप करत असेल असं, आणि आपलं जपमाळेचे मणी जर कोणाच्या दृष्टीत पडले, त्याच्या मनात वाटतं नाही यार हा किती सेवा करतो, मग तशी नजर आपल्याला लागते आणि मग आपण सेवाच नाही करत। असं खूप जणांचं उदाहरण आहे, सेवाच नाही करत, मग सेवा करायला मन लागत नाही, मग खूप जण सेवा करायला मन लागत नाही बघा। मग आपण जर जपमाळ करताना जर जपमाळ जर झाकून ठेवली, झाकून आपण जप केला तर आपल्याला समोरच्याची जी नजर आहे ती नजर होणार नाही, काही होणार नाही, आपल्याला नजर लागणार नाही, काही होणार नाही। म्हणून मग जपमाळ करताना आपण बंद करून किंवा जपमाळेचं याच्यामध्ये ठेवून आपण जप करू शकता। हा झाला एक भाग। दुसरा भाग,
तुम्ही चालता बोलता उठता जप करू शकता का? करू शकता. अखंड नामस्मरण आपण करू शकतो. तुम्ही चालता बसता उठता, तुम्ही कोणताही समजा कोणत्याही गुरूंचा फोटो बघितला तर त्यांच्या हातामध्ये कधीही जपमाळा असते बघा अशी. ते वेळ वाया घालत नाही. वेळ वाया घालत नाही. आता मी तुमच्यासोबत बोलतोय तरी पण मी माझा गुरुमंत्राचा जप करतोय बा मनातल्या मनात. मनातल्या मनात माझ्या गुरुमंत्राचा जप करतोय आणि तुमच्याशी पण बोलतोय. करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम. देवाने किंवा आपल्या गुरूंनी पण सांगितलं की प्रपंच करावा नेटका, प्रपंच करून परमार्थ करायचा आहे. तुम्ही कोणतं काम करताय, चालताय बोलताय उठताय बसताय, कंटिन्यू मनातल्या मनात तुम्ही जप करू शकता. त्याला कोणतंही बंधन नाही. आणि जपमाळ हातामध्ये घेऊन जर आपण जप केला, 11 माळी जर जप केल्या तर त्याचं आपले हात असतात, हे हात असताना हे त्याच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी तयार होती बघा. खूप जण म्हणतात ना आमचे हात खूप दुखता, हातामध्ये त्रास होतो. तर तुम्हाला जपमाळ घेऊन जर नाही जमलं करायला जप, तर तुम्ही जप युनिट करून जप करू शकता. आपलं साधन आहे फक्त आपलं पोहोचायचं. तुम्हाला जर अक्कलकोटमध्ये पोहोचायचं असेल, तुम्ही विमानाने अक्कलकोटमध्ये जाऊ शकता, रेल्वेने अक्कलकोटमध्ये जाऊ शकता, बसने अक्कलकोटमध्ये जाऊ शकता आणि पायी पण अक्कलकोटमध्ये जाऊ शकता. तुम्हाला जायचं कुठे आहे? अक्कलकोट. तसंच जप करायचा असेल तर तुम्ही जपमाळेवर जप करा, जप युनिटवर जप करा, मनातल्या मनात जप करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर कंटिन्यू जप करत राहिले तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा म्हणजे ताण आहे तो दुसऱ्यांबद्दल वाईट विचार आपल्या मनामध्ये येणार नाही कधी. आणि जप ओढताना पूर्ण मंत्र झाल्याशिवाय जप ओढायचा नाही. नुसतं खूप जण बघतो मी इकडे तिकडे बघत असताना नुसते जप ओढत असतात, माळ संपवत असतात पट 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 पट. आपल्याला कुठे जायचं नाहीये. शांततेत जप करा. जप करताना टीव्ही बघू नये, जप करताना मोबाईल बघू नये, जप करताना इतरांशी गप्पा मारू नये. जप करताना नाही मारायचं, गप्पा नाही मारा. आपलं मन स्थिर झालं पाहिजे. तुम्ही जर खूप जण म्हणणार दादा आम्ही प्रवास करतो, रेल्वेने प्रवास करतो, बसने प्रवास करतो, मग आम्ही कसा जप करायचा? तुम्ही मौन, तोंड बंद, मनातल्या मनात नामस्मरण, तो जप करू शकता. जप युनिट घेऊन टाकायचं. जप युनिट भेटतं, जप युनिट घ्यायचं आणि मनातल्या मनात तुमच्या 1 तासाच्या प्रवासामध्ये किती जप होऊ शकतो? कमीत कमी 1 तासामध्ये 30 माळी जप करू शकतो माणूस. 1 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये. 2 तासामध्ये जरी 30 माळी तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्याला नुसतं जप वाढून किंवा पटपट म्हणून नाही, पूर्ण मंत्र म्हटला पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये कानामध्ये मंत्र पूर्ण भिनला पाहिजे. मारुती रायांचं कसं असतं, ते कसं म्हणतात श्रीराम जय जय राम, ते अखंड चालू असतं. जेवढा तुमचा जप होईल 2 महिने 3 महिने 5 महिने 6 महिने, तर एक प्रकारची एनर्जी तुम्हाला प्राप्त होईल. आणि नामस्मरण व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीच नाहीये. आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला कोणती शांती करायची गरज नाही, ना तुम्हाला कोणत्या यंत्राची गरज आहे, ना यंत्र ना तंत्र, फक्त नामस्मरण. कोणताही एक गुरु करून घ्या, गुरु करा. तुम्हाला जो वाटेल तो मंत्र कंटिन्यू मनापासून करा. आणि मनापासून जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचं फळ तुम्हाला भेटत असतं. फळ भेटत असतं. कोणतंही काम मनापासून करायचं. मग तुम्ही म्हणणार दादा मग आम्ही एका ठिकाणी बसून जप करायचा का उभा राहून करायचा? तुम्ही बसून पण जप करू शकता. नाही वाटलं फिरता फिरता जप करावा. जपमाळा आपल्या हातात असावी. तुम्ही जर तुम्हाला रोजची सवय लागली, रोज तुम्ही पहिले 15 मिनिटं 20 मिनिटं 1 घंटा असा जप तुम्ही कंटिन्यू करू लागला, तर एक प्रकारची जप करण्याची आवड निर्माण होईल. आता मी शिबिरामध्ये गेलो होतो, 2 दिवसामध्येच मला असा आनंद निर्माण झाला. कोणाशी बोलायचं नाही, कोणाशी काही करायचं नाही आणि जप करताना मौन करायचं. मौन धारण करायचं जप करताना. सकाळी करा, रात्री करा, दिवसा करा, कधीही करा, काही प्रॉब्लेम नाही. पण जप करा. महाराजांचं नाव घ्या.
तुम्ही जर चांगल्या सुखाच्या काळामध्ये जर महाराजांचं नाव घेतलं तर दुःखांच्या काळामध्ये तुम्हाला महाराजांसमोर हात पसरायची वेळ पडणार नाही, कारण तुम्ही केलेली सेवा असते. तुम्ही महाराजांना फक्त सांगू शकता, महाराज मी संकटात आहे बस. आणि जप करताना हे पाहिजे ते पाहिजे याच्यासाठी जप करू नका. आपल्या आत्मिक समाधानासाठी जप करा. तुम्ही जेव्हा जप करणार, जेव्हा चालता बसता उठता तुमच्या जपाची संख्या होईल 1 लाख 2 लाख 3 लाख 10 लाख, तसं 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 तुमचं एक प्रकारचं वलय निर्माण होईल. आणि वलय निर्माण झाल्यानंतर तुम्हाला एक प्रकारचं तेज येईल, चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येईल. तुम्हाला कोणाला बोलायची गरज नाही, म्हणायची गरज नाही. शांतपैकी तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला समाधान प्राप्त होईल. जे समाधान तुम्हाला ते गाडीमध्ये नाही ना घोडीमध्ये नाही. गाडी असेल, बंगला असेल, घर असेल, कशात समाधान नाहीये. माणूस फक्त समाधान भेटण्यासाठी फिरत असतो. नाही, गाडी भेटल्यावर मला चांगलं वाटेल, घर झाल्यावर चांगला वाटेल, मुलगा झाल्यावर चांगला वाटेल, मुलगी झाल्यावर चांगला वाटेल. पण समाधान हे फक्त आपल्या आंतरिक आत्म्याला असतं. हे बाह्य सुख आहे. आपलं आतमध्ये काय, आतमधून आपण शांत पाहिजे. नाही तर असं नाही की पैसा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, फक्त पाहिजे पाहिजे. जेव्हा तुम्ही जप करणार तर आपलं मन शांत होईल, आपल्याला कशातून आसक्ती निर्माण होईल, आपल्याला कशात काही वाटणार नाही. म्हणून छानपैकी जप करावा. जपमाळ घेऊन जप नाही करता आला तर जप युनिट घ्या. ते पण करता नाही आलं तर तुम्ही कसाही जप करा. दगड घ्या हातामध्ये, 11 दगड घ्या, काही प्रॉब्लेम नाही. कसा जप करायचा, दगड घ्यायचे, शेंगदाणे घ्या, हरभरे घ्या, काही घ्या. नाही तर वही पेन घ्या आणि लिहून ठेवा आज किती जप झाला, 11 माळी जप झाला. प्रत्येक जपाचा हिशोब लिहून ठेवायचा. दिवसभरात तुम्ही किती जप केला, कोणत्याही गुरुमंत्राचा किंवा तुमच्या गुरुमंत्राचा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा, कोणाचाही तुम्ही कितीही जप केला तो जप लिहून ठेवायचा. रोज लिहून ठेवायचा. रोजच्या रोज हिशोब करायचा. दिवसभरात सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्ही किती जप केला. तुम्ही मौन धारण करून मनातल्या मनात जप करत असाल तरी पण आपल्याला लक्षात येतं की आपण दिवसभरात किती जप केला. आणि तो जप लिहून ठेवायचा एका वहीवर. आणि महिना झाल्यानंतर 15 दिवस झाल्यानंतर त्याची टोटल मारायची आणि महाराजांजवळ ठेवायची. तुम्ही जर जप करायला सुरुवात केली, गुरुमंत्राचा जप असेल, महाराजांचा जप असेल, ते करायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला दुसऱ्यांबद्दल वाईट बोलायला वेळ भेटणार नाही. काही गरज नाही. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलायचं नाही, दुसऱ्यांबद्दल चांगलं बोलू नका, वाईट बोलू नका. समोरच्याने तुम्हाला विनाकारण त्रास दिला तरी पण आपण त्रास करून घ्यायचा नाही. समोरची आनंदी असेल, तुम्ही आनंदी, चांगले म्हणा आम्ही तुमच्यापेक्षा आनंदी, असं करायचं. म्हणजे आपलं मन दुसरीकडे जात नाही, आपण छान राहतो, आपण आपल्या आयुष्यामध्ये गुंतून राहतो. म्हणून नामस्मरण कधीही सोडू नका. नामस्मरण, जपमाळ, प्रत्येकाने जपमाळ घ्यावी. आपल्या गुरुमंत्र घ्या, गुरुकडून जपमाळ घ्या. जपमाळ घेतली असेल तर गुरूंना हात लावून गुरूंकडून घ्या जपमाळ. गुरूंच्या हातामध्ये जपमाळ द्या आपली, ती चांगली करून घ्या. आणि त्याच्यानंतर गुरूंच्या हात लागल्यानंतर ते जपमाळ, त्या जपमाळेवर जर आपण जप केला तर अजून चांगलं असतं. म्हणून आता मी पण ही जपमाळ गुरूंच्या त्यांच्या पायाला, त्यांच्या हाताला, त्यांच्या तिथं ठिकाणी ठेवून आणलेली. गुरु हे सर्वश्रेष्ठ आहे. विचार करा, जेव्हा तो आपण गुरूंची सेवा करतो तर सगळ्या देवांची सेवा केल्याचं फळ आपल्याला भेटत असतं. लक्षात ठेवा. म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. सगळ्यांनी अवश्य जप करावा, रोज जप लिहून ठेवावा. आणि येणाऱ्या गुरुवारपासून आपण रात्री 9:30 वाजता 30 मिनिटं, फक्त 30 मिनिटं आपण जप करणार आहोत. 30 मिनिटं जप करणार आहे. या जपमाळ्याला जपासाठी प्रत्येकाने दर गुरुवारी प्रत्येकाने अवश्य यावं. आपण हळूहळू चालू करूया. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.